नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इयत्ता 8वी विषय गणित पॅटचा पेपर एक्सप्लेन करणार आहे 2025-26। मी जे प्रश्न देणार आहे ते तुम्हाला नक्कीच तुमच्या पेपरमध्ये दिसणार आहेत, तर पूर्ण व्हिडिओ पहा प्लीज। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुमचा एक पण प्रश्न मिस होणार नाही। तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला आपण तोंडी चाचणीचे प्रश्न बघूया, नंतर आपण रायटिंग सेक्शनवर जाऊया। तोंडी प्रश्न आपण पाहूया बघा। इथे तुम्हाला तोंडीचे प्रश्न दिलेले आहेत बघा, प्रॅक्टिकल अँड ओरल क्वेश्चन। इथे पूर्ण क्वेश्चन दिलेले आहेत, ते तुम्हाला दिसतात स्क्रीनवर। मी पूर्ण एक्सप्लेन करणार नाहीये, तुम्ही बघून घ्या आणि घरी सोडवायचा प्रयत्न करा तुम्ही। पुढील प्रश्नाकडे आपण वळूया, रायटिंग सेक्शनकडे। रिटन टेस्ट बघा, इथं पहिला प्रश्न तिसरा दिलेला आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स। ए दिलेला आहे, राईट द नंबर्स 82 crore 5,02,038 इन वर्ड्स। हा तुम्हाला नंबर दिलेला आहे, आकडा तो तुम्हाला आपल्या अक्षरांमध्ये लिहायचा आहे। एक गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। बी दिलेला आहे बघा, राईट इन फिगर्स। तुम्हाला नंबर दिलेला आहे बघा 13 crore 2,80,956। हा नंबर तुम्हाला दिलेला आहे, ते तुम्हाला अंकांमध्ये लिहायचा आहे। पुढील प्रश्न सी दिलेला आहे बघा, इथं प्रश्न सी आहे ऍडिशनचा। 43,812 प्लस 19,398 हे नंबर तुम्हाला ऍडिशन करून लिहायचं आहे। एक गुणांसाठी हा सोपा प्रश्न विचारलेला आहे। पुढील प्रश्न बघा, इथे तुम्हाला दिलेला आहे डी, द पॉप्युलेशन ऑफ अ विलेज इज 17,770 आउट ऑफ विच ओनली 8,547 पीपल कॅन रीड अँड राईट इंग्लिश। हाऊ मेनी पीपल कॅन नॉट राईट और रीड इंग्लिश। इथे तुम्हाला विलेजमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 8,547 जे पण व्यक्ती असणार आहे त्यांना एक नाही इंग्रजी लिहिता आणि वाचता येते, तर जे पण उरणारे सदस्य असणार आहे ते त्यांना इंग्रजी बोलता किंवा वाचता येत नाही। म्हणजे इथे तुम्हाला वजाबाकी करून इथं उत्तर काढायचं आहे। सोपा प्रश्न विचारलेला आहे। ई दिलेला आहे बघा प्रश्न, ई दिलेला आहे, हाऊ मेनी डझन्स ऑफ बनानाज ऑफ फ्रूट सेलर कॅन परचेस फॉर ₹688 ऍट द रेट ऑफ ₹32 पर डझन। इथे तुम्हाला 32 रुपये पर डझन म्हणजे प्रत्येक डझनला 32 रुपये असे करून तुम्हाला तिथं विचारलेलं आहे की फ्रूट सेलर किती कमवत आहे, म्हणजे कितीला घेत आहे। तर तुम्हाला इथं मल्टिप्लिकेशन करायचं साधं आणि तिथं उत्तर तुम्हाला मिळणार आहे। एफ बघा दिलेला आहे, इथं इफ अ एक्सपेंडिचर फॉर पिकनिक is ₹1,240 for one student, what is the total expenditure for 138 students। इथे तुम्हाला साधी तुम्ही भागाकार करायचा आहे आणि उत्तर काढायचं आहे। जी दिलेलं बघा 28 मायनस 92। इथे तुम्हाला सोपा जे पण इंटिजर्सचे रूल्स आहेत ते इथं लागू करून इथे तुम्हाला व्यवस्थितपणे उत्तर काढायचं आहे। एच दिलेला आहे बघा, इथं एच दिलेला आहे 3/14 मायनस 1/7। इथे तुम्हाला खालचा डिनॉमिनेटर सेम दिसत नाहीये म्हणून तुम्हाला इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि उत्तर काढायचं आहे। एक गुणांसाठी हा सोपा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। पुढील प्रश्नाकडे आपण वळूया। पुढील प्रश्न दिलेला आहे बघा, इथं कन्वर्ट गिवन डेसिमल फ्रॅक्शन इनटू अ फ्रॅक्शन। इथे तुम्हाला दिलेला आहे डेसिमल फ्रॅक्शन। इथे तुम्हाला सिंपल फ्रॅक्शन म्हणजे जे पण करायचं आहे तिथं कन्वर्ट करायचं आहे। सोपा प्रश्न, एक गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। क्वेश्चन 4 बघा, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स। ए दिलेला आहे, साहिल्स प्रेझेंट एज इज ट्वाइस साराज एज अँड हाफ ऑफ सागर्स एज इफ द सम ऑफ द एजेस ऑफ 3 इज 84 फाइंड साहिल्स प्रेझेंट एज। इथे तुम्हाला साहिलची प्रेझेंट एज काढायची आहे। इथे तुम्हाला कंडिशन दिलेली आहे, त्यावरनं तुम्हाला एक इक्वेशन तयार करायचं आहे आणि आन्सर काढायचं आहे। प्रश्न पुढील पाहूया आपण। प्रश्न बी दिलेला आहे बघा, द टोटल कॉस्ट ऑफ अ नोटबुक अँड द पेन इज ₹60। इफ द कॉस्ट ऑफ द नोटबुक इज ₹50 मोर दॅन द कॉस्ट ऑफ द पेन देन फाइंड द कॉस्ट ऑफ नोटबुक। इथे तुम्हाला दिलेला आहे कंडिशन, सिंपल इक्वेशन। इथे तुम्हाला नोटबुकला x घ्यायचा आहे आणि पेनला तुम्हाला इक्वेशन घ्यायचं आहे x प्लस 50। त्याच्यावर तुम्हाला इथं इक्वेशन भेटणार आहे, त्याच्यावर तुम्हाला x ची किंमत मिळणार आहे। व्यवस्थितपणे हा सोडवायचा आहे। सी दिलेला आहे बघा, आफ्टर 12 years माय एज विल बी थ्राइस ऑफ माय एज 12 years ago, फाइंड माय प्रेझेंट एज। इथे तुम्हाला दिलेली आहे सोपी इक्वेशन तयार करायचं आणि त्याच्यावर तुम्हाला 4 ऑप्शन विचारलेले आहे। पहिला ऑप्शन आहे 32 years, दुसरा ऑप्शन आहे 24 years, तिसरा ऑप्शन आहे 20 years आणि चौथा ऑप्शन आहे 15 years। इथे तुम्हाला योग्य ऑप्शन कोणता आहे ते निवडायचं आणि तिथं उत्तर लिहायचं आहे। डी दिलेलं आहे बघा, अ टीचर बॉट 91 बुक्स टू डिस्ट्रीब्यूट इन द क्लास फॉर चिल्ड्रन्स डे। After giving 2 notebooks to each student, 7 notebooks were left. How many students will there be in the class?
इथे तुम्हाला सिंपल क्वेश्चन विचारलेला आहे. ऑप्शन पहिला दिलेला आहे बघा 32, दुसरा दिलेला आहे 24, तिसरा दिलेला आहे 42 आणि चौथा दिलेला आहे 37. 4 ऑप्शन मधला कोणता योग्य ऑप्शन आहे ते तुम्हाला निवडायचं आहे आणि उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्नाकडे आपण वळायचं आहे. ऑप्शन 5 क्वेश्चन 5 दिलेला आहे बघा. सॉल्व्ह द फॉलोइंग एक्झाम्पल्स. ए दिलेला आहे फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट इन पीसीपीए बाय विच ₹900 विल अमाउंट टू ₹1089 इन 2 years. इथे तुम्हाला काय फाइंड करायचं लावलेलं आहे बघा. इथं रेट ऑफ इंटरेस्ट इन पीसीपीए तुम्हाला इथं फाइंड करायचं आहे. तुम्हाला इथं सगळं गिवन डाटा दिलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला ते फाइंड करायचं आहे. 3 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न दिलेला आहे बघा. इथं बी दिलेला आहे. अ वॉशिंग मशीन वॉज परचेस्ड फॉर ₹21,000 आफ्टर 1 year. द प्राइस वेअर रिड्युस्ड बाय 5%. व्हॉट विल बी द प्राइस ऑफ मशीन आफ्टर 1 year. इथे तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, ते तुम्हाला व्यवस्थितपणे सोडवायचा आहे. 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. पुढील प्रश्न आपण पाहूया. प्रश्न सी दिलेला आहे बघा. द कंपाऊंड इंटरेस्ट ऑफ सर्टन अमाउंट फॉर फर्स्ट अँड सेकंड इयर इज ₹20 अँड ₹23 रिस्पेक्टिव्हली. फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट इन पीसीपीए. रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला अनेकदा फाइंड करायला लावलेला आहे. कंपाऊंड इंटरेस्ट तुम्हाला दिलेले आहे पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाचं ₹20 आणि ₹23. त्याच्यावर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट इन पीसीपीए फाइंड करायचं. प्रश्न 6 दिलेला आहे बघा. इथं सॉल्व्ह द फॉलोइंग एक्झाम्पल्स. ए दिलेला आहे. इन द फिगर गिवन अलॉंग साइड सम मेजरमेंट्स आर गिवन. फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी युझिंग द गिवन इन्फॉर्मेशन. इथे तुम्हाला आकृती दिलेली आहे, त्याच्यावर तुम्हाला बीटी दिलेला आहे 13 सेंटीमीटर, सीडी दिलेला आहे 60 सेंटीमीटर आणि एबी दिलेला आहे 40 सेंटीमीटर आणि एडी दिलेला आहे 9 सेंटीमीटर. आणि तुम्हाला इथे दिलेला आहे बघा की DAB हा अँगल असणार आहे, ते राईट अँगल आहे आणि BTC हा पण राईट अँगल असणार आहे. त्याच्यावर तुम्हाला काय फाइंड करायला लावलेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थितपणे फाइंड करायचं आहे. पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. प्रश्न 7 दिलेला आहे बघा. इथं सॉल्व्ह द फॉलोइंग एक्झाम्पल्स. ए दिलेला आहे. द व्हॉल्यूम ऑफ अ क्युबॉइड इज 275 क्युबिक सेंटीमीटर. एरिया ऑफ इट्स बेस इज 25 स्क्वेअर सेंटीमीटर. व्हॉट विल बी द हाईट ऑफ द क्युबॉइड. इथे तुम्हाला क्युबॉइडची हाईट फाइंड करायची आहे. तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइडचा फॉर्म्युला माहिती असेल, त्याच्यावर तुम्हाला इथं हाईट फाइंड करायची आहे. ऑप्शन ए पहिला दिलेला आहे बघा 13 सेंटीमीटर, दुसरा दिलेला आहे 12 सेंटीमीटर, तिसरा दिलेला आहे 11 सेंटीमीटर आणि चौथा दिलेला आहे 10 सेंटीमीटर. योग्य ऑप्शन कोणता आहे ते तुम्हाला हुडकायचं आणि उत्तर लिहायचं आहे. बी दिलेला आहे बघा. द डायमीटर ऑफ बेस ऑफ सिलेंडर इज 7 सेंटीमीटर अँड इट्स हाईट इज 60 सेंटीमीटर. फाइंड कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. इथे तुम्हाला कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला इथं फाइंड करायचं आहे कर्व्ड सरफेस एरिया सिलेंडरचा. तुम्हाला तिथं फॉर्म्युला वापरायचा आणि व्यवस्थितपणे ते सोडवायचं आहे. 2 गुणांसाठी हा सोपा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता, तर तुम्ही ते व्यवस्थितपणे सोडवायचं आहे. पुढील प्रश्न आपण पाहूया. प्रश्न 8 दिलेला आहे बघा. इथं सॉल्व्ह द फॉलोइंग एक्झाम्पल्स. ए दिलेला आहे. ऑब्झर्व द फिगर अँड स्टेट बाय विच टेस्ट ऑफ कॉन्ग्रन्स द गिवन ट्रायंगल आर कॉन्ग्रन. इथे तुम्हाला फिगर दिसत आहे, त्याच्यावर तुम्हाला कोणती टेस्ट याच्यामध्ये अप्लाय होते ते तुम्हाला फाइंड करायचं आहे. पहिली दिलेली आहे बघा ऑनली SAS अँड SSS. दुसरा दिलेला आहे ऑनली SSS अँड ASA. तिसरे दिलेलं आहे ऑनली AAS, ASA, SAS आणि चौथी दिलेली आहे SAS, SSS, ASA, AAS. याच्यावर तुम्हाला योग्य कोणतं ऑप्शन आहे ते तुम्हाला निवडायचं आणि उत्तर लिहायचं आहे. बी दिलेला आहे बघा. इथं तुम्हाला आउट ऑफ द फॉलोइंग विच इज नॉट अ टेस्ट ऑफ कॉन्ग्रन्स. पहिला दिलेला आहे AAA, दुसरा दिलेला आहे SSS, SSS आणि तिसरा दिलेला आहे ASA, चौथा दिलेला आहे SAS. तुम्हाला 4 टेस्ट दिलेल्या आहेत, त्यापैकी कोणती टेस्ट नाही आहे कॉन्ग्रन्सची ते तुम्हाला ओळखायचं आणि ऑप्शन तिथं लिहायचं आहे डब्यामध्ये. 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. सी दिलेला आहे बघा. इथं राईट द कॉन्ग्रंट एलिमेंट ऑफ 2 ट्रायंगल्स फ्रॉम द फिगर गिवन अलॉंग साइड अँड स्ट्रेट बाय विच टेस्ट द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट. इथे तुम्हाला एक आकृती दिलेली आहे, ते तुम्हाला व्यवस्थितपणे निरीक्षण करून पाहायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते एलिमेंट्स कॉन्ग्रंट दिलेले आहेत ते पण ओळखायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला सांगायचं आहे की कोणत्या टेस्टने हे ट्रायंगल्स एकमेकांना कॉन्ग्रंट होणार आहे. इथे तुम्हाला आकृती दिसत आहे बघा. एक ट्रायंगल काय होणार WZX आणि दुसरा ट्रायंगल होणार WZY. इथे तुम्हाला एक अँगल पण सिमिलर दिसत आहे, एक साइड सिमिलर दिसत आहे आणि तिसरी तुम्हाला ओळखायची आणि त्याच्यावर तुम्हाला ही टेस्ट तिथं लिहायची आहे. 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. पुढील प्रश्न आपण पाहूया. प्रश्न 9 दिलेला आहे बघा. इथं सॉल्व्ह द फॉलोइंग एक्झाम्पल्स. ए दिलेला आहे. द एव्हरेज एज ऑफ आर्यन अँड Advi is 24 years. If Ovi's age is added, the average becomes
25 years. Hence find the age of OV. OVची इथं तुम्हाला एज फाइंड करायची आहे आणि इथं तुम्हाला एव्हरेज दिलेला आहे अंश, आर्यन आणि अद्वीची 24 वर्ष. त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायची आहे की ओव्हीची एज नंतर त्याचं एव्हरेज काय होणार 25 इयर. त्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हीची एज काय आहे ते फाइंड करायचं आहे. 3 गुणांसाठी हा सोपा प्रश्न विचारलेला आहे. बी दिलेला बघा इथं, द नंबर ऑफ बुक्स रीड बाय 40 स्टुडंट्स इन द समर वेकेशन इज शोन इन द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. कम्प्लीट द टेबल टू फाइंड द मीन नंबर ऑफ बुक्स रीड. तुम्हाला 4 गुणांसाठी हा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा टेबल दिलेला आहे. पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला नंबर ऑफ बुक्स दिलेले आहेत म्हणजेच की XY दिलेला आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहे फ्रिक्वेन्सी FI आणि त्याच्यावर तुम्हाला इथं गुणाकार करून इथं काढायचा आहे FI XI. त्याच्यावर तुम्हाला मीनचा फॉर्म्युला वापरायचा आहे सिंपल, की मीनचा फॉर्म्युला काय आहे समेशन ऑफ FI XI अपॉन N, म्हणजेच की तुमची जे पण फ्रिक्वेन्सीची इक्वल असणार आहे ते. त्याच्यावर तुम्हाला इथं व्यवस्थितपणे उत्तर काढायचं आहे, मीन काढायचं आहे आणि उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. प्रश्न 10वा दिलेला आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. ए दिलेला आहे, राईट द डिग्री ऑफ द गिव्हन पॉलिनॉमियल. डिग्री म्हणजेच की हायेस्ट इंडेक्स कोणता आहे ते लिहायचं आहे. दिलेलं आहे बघा इथे इक्वेशन तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला हायेस्ट इंडेक्स म्हणजेच की डिग्री लिहायची आहे. 1 गुणांसाठी हा सोपा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न बी दिलेला आहे बघा, डिवाइड अँड राईट द क्वोशंट अँड रिमाइंडर. इथे तुम्हाला दिलेला आहे इक्वेशन, दिला तुम्हाला 5m. याच्यामध्ये तुम्हाला डिवाइड करायचं आहे आणि क्वोशंट आणि रिमाइंडर इथे तुम्हाला लिहायचं आहे. दुसरा प्रश्न दिलेला आहे बघा, इथे तुम्हाला इक्वेशन करायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला डिव्हिजन करायचं आहे आणि इथे तुम्हाला क्वोशंट आणि रिमाइंडर लिहायचं आहे. 2 गुणांसाठी पहिला प्रश्न दिलेला आहे आणि दुसरा प्रश्न तुम्हाला 3 मार्कांसाठी दिलेला आहे. थोडासा डिफिकल्ट आहे म्हणून ते 3 मार्कांसाठी आहे, तर व्यवस्थितपणे तुम्ही सोडवायचं आहे आणि घरी याची प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला अवघड वाटणार नाही आहे उद्याच्या पेपरला. पुढील प्रश्न आपण पाहूया. 11वा दिलेला बघा इथं, शेवटचा प्रश्न. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. C is the center of circle with radius 10 cm. The length of chord is 12 cm. Then find the distance of the chord from the center. इथे तुम्हाला सोपा हा प्रश्न विचारलेला आहे. तुमच्या पुस्तकात त्याच्या रिलेटेड तुम्हाला टेस्ट पण दिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे फाइंड करायचं आहे. 3 गुणांसाठी हा तुम्हाला सोपा प्रश्न विचारलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला